अवी विजयाताईंना म्हणजेच आपल्या आईला म्हणाला, आई, आज आमच्या ऑफिसमध्ये रात्री पार्टी आहे, त्यामुळे आम्ही पार्टीला जाणार आहोत. सकाळपर्यंत येऊ. तू व्यवस्थित दरवाजा बंद करून घे आणि बाहेरचा गेटसुद्धा कुलूप लावून बंद कर. हे ऐकून विजयाताई म्हणाल्या, बाळा, सुनबाई पण तुझ्यासोबतच येणार आहे का? तेव्हा अवी म्हणाला, आई, तू नेहमीच अगदी फालतू बडबड करत राहतेस. अगं, आता रियासुद्धा माझ्या ऑफिसमध्ये काम करते, तर मग आम्हा दोघांनासुद्धा पार्टीत जावेच लागणार की नाही, यात विचारण्यासारखं काय आहे? आई म्हणाली, तसे नाही बाळा, मी तर सहजच विचारलं. तेवढ्यात रेवा तिच्या खोलीतून बाहेर आली आणि अवीला म्हणाली, अवी, मला पटकन मार्केटमध्ये घेऊन चल. अरे, ह्या ड्रेसला मॅचिंग कानातले सापडत नाहीत, कोणास ठाऊक कुठे ठेवले आहेत. बायकोचे बोलणे ऐकून अवीने पटकन बाईक बाहेर काढली आणि तो लगेच रेवाला मार्केटमध्ये घेऊन गेला. रात्रीचे 8 वाजले होते, त्यामुळे आपल्या पतीला माधवरावांना वेळेवर जेवण देता यावे म्हणून विजयाताई स्वयंपाक खोलीत गेल्या. त्यांनी पाहिले तर जेवायला काहीच नव्हतं. तोपर्यंत अवी मार्केटमधून आला. विजयाताईंनी रियाला विचारलं, सुनबाई, आज जेवणासाठी काय बनवलं आहे? तुझ्या बाबांच्या जेवणाची वेळ झाली आहे आणि त्यानंतर लगेच त्यांना औषधंसुद्धा द्यायची असतात. तेव्हा रेवा चिडली आणि म्हणाली, मी तुम्हा दोघांसाठी जेवण बनवत बसू की मग ऑफिसच्या पार्टीसाठी तयार होऊ? हे बघा, आज मी जेवण बनवलेलं नाही आणि तसेही आम्ही दोघे पार्टीला जात आहोत, त्यामुळे आम्ही दोघे तिकडेच खाऊ. तुम्ही तुमचे पाहून घ्या. काही वेळाने अवी आणि रेवा तयार होऊन ऑफिसच्या पार्टीसाठी निघून गेले. इकडे विजयाताईंनी रात्रीच्या जेवणासाठी कुकरमध्ये खिचडी लावली. खिचडी तयार झाल्यावर दोघांसाठी वाढून घेतली आणि आपल्या खोलीत बसून दोघेही जेवण करू लागले. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे त्या दोघांनाही खूप गरम होत होतं. जेवता जेवता माधवराव म्हणाले, किती दिवसापासून मी अवीला म्हणतोय, आमच्या खोलीत पंखा खराब झाला आहे, त्याला दुरुस्त करून दे, पण नाही, तो नेहमीच त्याच्या कामात बिझी असतो. विजया, आज आपल्या खोलीतील पंखा खराब होऊन 20 दिवस झाले. 20 दिवसापासून त्याला सांगून सांगून माझे तोंड दुखले, पण मुलाने पंखा काही दुरुस्त करायला दिला नाही. आणि आता काही वेळापूर्वी पाहिलेस ना, सुनबाईला काहीतरी कानातले का काय घ्यायचे होते, म्हणून ती त्याला बाजारात चल म्हणाली, तेव्हा कसा पटकन मोटरसायकल काढून तिच्यासोबत निघून गेला. अगं, त्याच्याकडे त्याच्या बायकोसाठी वेळ आहे, पण आपल्या आईबाबासाठी नाही, जराही वेळ नाही. एप्रिल मेचा उन्हाळा आहे, मला तर जेवणसुद्धा करू वाटत नाही अशा उकाड्यात. आजकालच्या मुलांकडे आईवडिलांसाठी आणि त्यांच्या कामासाठी अजिबात वेळ नाही, पण जगभरातील इतर कामे करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच वेळ असतो. असो, तू तो पेपर इकडे दे. रोजच्याप्रमाणे ह्या पेपरने हवा घेता येईल. अशा उकाड्यात झोप तर अजिबात येत नाही. अंगण्यामध्ये झोपावे म्हटले तर मच्छर झोपू देत नाही. विजयाताई म्हणतात, उद्या आवीला आपण पुन्हा एकदा सांगू की आमच्या खोलीतील पंखा दुरुस्त कर, नाहीतर आम्ही दोघेही एवढ्या गरमीत आजारी पडू, मग तुझेच काम वाढेल. असे बोलून विजयाताई दोघांच्या जेवणाचे ताट ठेवण्यासाठी स्वयंपाक खोलीत गेल्या. त्यानंतर त्यांनी गेटला कुलूप लावलं आणि सर्व खोलीतील दरवाजे खिडक्या बंद आहेत की नाही ते तपासून पाहिलं. जेव्हा त्या मुलाच्या आणि सुनेच्या बेडरूममध्ये गेले तेव्हा त्यांनी पाहिलं तर बेडरूममध्ये AC तसाच चालू होता. संपूर्ण खोली थंडगार झाली होती. त्यामुळे विजयाताई बेडरूममध्ये 2 मिनिट थांबल्या. त्यांना वाटत होते की जसे काही त्या थंड हवेच्या ठिकाणी आल्या आहेत. त्यानंतर त्या AC बंद करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांना वाटले की मुलगा सकाळपर्यंत येईल, तोपर्यंत हा AC असाच चालू राहील, पण त्यांना ते बंद करता येत नव्हतं. त्यांनी AC बंद करण्याचा खूप प्रयत्न केला, पण विजयाताई काही AC बंद करू शकल्या नाहीत. त्यानंतर त्या आपल्या खोलीमध्ये जाऊन माधवरावांना म्हणाल्या, आज खरंच खूप गरम होत आहे. आपल्या मुलाच्या खोलीतील AC तसाच चालू आहे आणि मला बंदही करता येत नाही. मग आपण असे करूया, आपण दोघे आज अवीच्या बेडरूममध्ये जमिनीवर अंथरूण टाकून झोपू. कमीत कमी आज तरी आपल्याला व्यवस्थित झोप लागेल. माधवरावांना देखील विजयाताईंचे बोलणे पटले आणि ते दोघेही अवीच्या बेडरूममध्ये अंथरूण टाकून झोपले. ACच्या थंड हवेत ते तेवढे गाढ झोपले की त्यांना पहाटेचे 5 कधी वाजले हे कळालेच नाही. पहाटे 5 वाजता मुलगा आणि सून जेव्हा आपल्या ऑफिसच्या पार्टीनंतर घरी परत आले तेव्हा त्यांच्याकडे गेटच्या कुलूपची दुसरी चावी होती. मेन गेटचा दरवाजा उघडून ते आपल्या खोलीमध्ये आले आणि त्यांच्या बेडरूममध्ये आईवडिलांना झोपलेले पाहून अवी आणि रेवाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. अवी मोठ्या आवाजात म्हणाला, आई,
तुम्ही दोघे आमच्या बेडरूममध्ये काय करत आहात? अगं विसरलीस का? ही माझी आणि रेवाची खोली आहे. तुम्ही दोघे आमच्या खोलीत का झोपले आहात? मुलाचा आवाज ऐकून माधवराव आणि विजयाताई गडबडीने उठले. त्यांना आपल्या मुलाला आणि सुनेला काय बोलावे हे समजत नव्हते. रेवा म्हणाली, ह्या घरात अजिबात प्रायव्हसी नाही. आई, तुम्ही आणि बाबा तुमच्या मुलाच्या आणि सुनेच्या बेडरूममध्ये झोपलात, लाज वाटते की नाही? तुम्हाला तुमची वेगळी खोली आहे ना, तिथे काय नाही झोपलात? इकडे माझ्या खोलीमध्ये येऊन झोपण्याची तुमची हिंमतच कशी झाली? हळू आवाजात विजयाताई म्हणाल्या, सुनबाई, आमच्या खोलीतील पंखा खराब झाला आहे आणि अवीला खूप वेळा पंखा दुरुस्त करून घे म्हणून सांगितलं होतं, तरीसुद्धा त्याने काही पंखा दुरुस्त केला नाही. रात्री जेव्हा मी तुमच्या खोलीचा दरवाजा बंद करायला आले तेव्हा ही खोली खूप थंड पडली होती. AC तसाच चालू होता. मी AC बंद करण्याचा प्रयत्न केला पण मला ते जमलं नाही. त्यामुळे मी विचार केला की तुमची खोली एवढी थंड आहे तर मग आज एक दिवस आम्ही या खोलीत झोपावे. तसेही तुम्ही दोघेही नव्हता ना, त्यामुळे आम्ही या खोलीमध्ये जमिनीवर अंथरूण टाकून झोपलो. हे ऐकून रेवा मोठ्या आवाजात म्हणाली, उचला तुमचे अंथरूण आणि निघा माझ्या खोलीच्या बाहेर. लाज वाटत नाही का मुलगा आणि सुनेच्या खोलीत झोपायला? थंडगार हवेत झोपायची एवढीच आवड आहे तर मग तुम्ही नवीन AC का घेत नाही? कधी पाहिलं तरी आहे का AC? हा AC माझ्या पप्पांनी मला लग्नात दिला होता. रेवा एवढे उलटसुलट बोलत होती तरीसुद्धा अवी तिला काही बोलत नव्हता. उलट बायको बोलताना तिचा होला होत तो देत होता. माधवराव आपले अंथरूण उचलून काहीही न बोलता खोलीतून निघून गेले. पाठीमागून सून आपल्या सासू सासऱ्यांना मोठ्या आवाजात म्हणाली, तुमच्या खोलीत विना पंख्याचे झोपल्या असतात तर काय जीव गेला असता का तुमचा? निर्लज्जासारखे माझ्या खोलीत येऊन झोपले आहात. माझी खोली घाण करून टाकली यांनी. आता मला ही खोली साफ करावी लागेल. विजयाताई आणि माधवराव आपल्या खोलीत येऊन डोक्याला हात लावून बसतात, कारण त्यांच्या सुनेने मुलाने त्यांचा एवढा अपमान केला होता की दोघेही स्वतःला दोष देत राहिले की कोणती दुर्बुद्धी सुचली आम्हाला आणि आम्ही अवीच्या बेडरूममध्ये झोपायला गेलो. इकडेच नेहमीप्रमाणे बिना पंख्याचे झोपले असतं तर फार बरे झाले असते. विजयाताई माधवरावांना म्हणाल्या, जेव्हापासून अवीचे लग्न झाले आहे तो खूप बदलला आहे. सुनबाई चुकीचे बोलली तरीसुद्धा तो तिच्या होला हो देतो. त्याला कधीच आपल्या आईबापाला होणारा त्रास दिसत नाही. स्वतः तर AC झोपतो, पण आपल्या खोलीतील बिघडलेला पंखासुद्धा दुरुस्त करायला घेऊन जात नाही. भर उन्हाळ्यात आम्हाला किती गरम होत असेल हा विचार त्याच्या मनात येत नसेल का? असा विचार करून विजयाताईंच्या डोळ्यातून अश्रू आले. अवी आणि रेवा पहाटे 5 वाजता आले होते, पण पहाटेच त्यांनी आपल्या आईवडिलांना खूप काही सुनावले. मुलगा आणि सून दोघेही काही वेळाने झोपले, पण माधवराव आणि विजयाताईंना काही झोप येत नव्हती. त्यामुळे दोघेही शांत बसले. उजाडल्यानंतर विजयाताई त्यांच्या रोजच्या कामाला लागल्या. सून तर रात्रभर पार्टीत होती, त्यामुळे ती तर काही सकाळी लवकर उठणार असे वाटत नव्हतं. त्यात आज रविवार होता, त्यामुळे 10च्या आत तर ते दोघे काही उठणार नव्हते. अंघोळ देवपूजा आटोपून विजयाताई स्वतःसाठी आणि आपल्या पतीसाठी चहा बनवतात. त्यानंतर सर्वांसाठी नाश्ता बनवून दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागतात. माधवराव एका प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षक होते. जोपर्यंत ते नोकरी करत होते तोपर्यंत घरात सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. सर्व घरखर्च माधवरावांच्या पैशातून व्हायचा. तेव्हा अवी किंवा रेवाला काही प्रॉब्लेम नव्हता. पण ते जेव्हापासून रिटायर झाले तेव्हापासून मुलाच्या पगारावर घरखर्च चालत होता. जेव्हापासून अवी घरखर्च पाहत होता तेव्हापासून आईवडिलांना त्यांच्याच म्हणण्यानुसार वागावे लागत होते. घरातील एखादी वस्तू बिघडली तर ते सर्व अवी बघत होता. मग ती वस्तू एका दिवसात नीट करायची की महिन्यांनी हे त्याच्या मनावर होते. पण स्वतःला काही कमी पडेल की किंवा स्वतःची एखादी वस्तू बिघडली तर रेवा किंवा अवी ताबडतोब ती रिपेअर करून आणायचे. माधवराव आपल्या खोलीत बसून चहा पित होते. विचार करत होते की जेव्हापासून त्यांनी कमावणे बंद केले आहे तेव्हापासून मुलाचे आणि सुनेचे वागणे त्यांच्याबद्दल बदलले आहे. आता तर ते उलटसुलट बोलतात, त्यासोबतच मानमर्यादासुद्धा विसरून जातात. हेही त्यांना समजत नाही की आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या वडीलधाऱ्या माणसांशी कसे बोलावे. जर माझ्या बायकोला गरम होत असेल आणि ती त्यांच्या खोलीत जाऊन झोपली तर मग तिने एवढा मोठा काय गुन्हा केला होता ज्यामुळे मुलाने आणि सुनेने तिला एवढे काही ऐकवले? मी त्या दोघांसाठी किती काय केले होते ते त्या दोघांना दिसत नाही? 2 वर्षापासून मी नोकरी करण्यास सोडली आहे. त्याआधी तर मीच घरातील सर्व कारभार पाहत होतो.
घर खर्च करत होतो. तेव्हा मी मुलाला आणि सुनेला कोणती बंदी घातली नाही. लाईट बिल कितीही येत होते तरीसुद्धा मीच भरत होतो. पण आज पंखा लावला तर लाईट बिल जास्त येईल म्हणून मुलगा आमच्या खोलीतील पंखा दुरुस्त करून घेत नाही आणि स्वतःच्या खोलीतील AC मात्र चालू ठेवून निघून जातो. माधवरावांच्या डोक्यातून मुलाने आणि सुनेने केलेला अपमान जाता जात नव्हता. त्यांना आता अशा प्रकारे घरात बसून राहणे योग्य वाटले नाही. आपल्या पत्नीला ते दिवसभर स्वयंपाक खोलीत काम करताना पाहायचे आणि म्हणायचे, माझी विजया अशीच आयुष्यभर घरातील काम करत राहणार का? तिला कधीच आराम मिळणार नाही का? सून तर आरामात उठून ऑफिसला निघून जाते. तिच्या मनाला येईल तेवढे काम करते. एके दिवशी विजयाताई TV वर रामायण पाहत बसल्या होत्या. तेवढ्यात रेवा आली आणि तिने सासूच्या हातातून रिमोट हिसकावून घेतला आणि पटकन TV बंद केला. ती म्हणाली, आजपासून तुम्ही TV फक्त सकाळी आणि संध्याकाळी लावायचा. दिवसभर TV पाहण्याची गरज नाही. बिचाऱ्या विजयाताईंना सुनेच्या अशा वागण्याने डोळ्यात पाणी आले. त्या आपल्या खोलीत जाऊन रडायला लागल्या. वीज बिल अवी भरतो, त्यामुळे त्याची बायको TV सुद्धा लावू देत नाही. आपल्या पत्नीची अशी अवस्था पाहून माधवराव उठून बाहेर निघून गेले. त्यांना मुलाचे आणि सुनेचे आपल्या पत्नीसोबतचे वागणे पाहून वाईट वाटत होते. आता त्यांनी विचार केला होता की काहीतरी असे करावे ज्यामुळे त्यांना घरात आरामात राहता येईल. काहीतरी असे करावे ज्यामुळे सून माझ्या बायकोवर कोणतेही निर्बंध लावू शकणार नाही. स्वतःच्या घरात माझी पत्नी तिच्या मनाप्रमाणे राहू शकते. एक प्लॉट होता. एके दिवशी माधवराव अवीला म्हणतात, अवी, मी जो हायवेच्या लगतचा प्लॉट खरेदी केला होता तो प्लॉट मी आता विकणार आहे. त्यासाठी खरीददारसुद्धा मिळाला आहे. प्लॉट विकण्याचे बोलणे ऐकून अवी रागाने म्हणाला, तुमचं डोकं फिरलं आहे का? बाबा, आई वडील तर आपल्या मुलांसाठी प्रॉपर्टी सांभाळून ठेवतात. जेवढे शक्य होईल तेवढी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही खरेदी केलेली प्रॉपर्टी विकायचे म्हणत आहात. तुम्ही त्या प्लॉटला अजिबात विकायचे नाही. आत्ताच सांगतो. माधवराव म्हणाले, तो प्लॉट माझा आहे आणि तो मी खरेदी केला होता. मी त्याला विकून टाकेन किंवा मग तसाच ठेवून देईन. माझी मर्जी आहे. मी जर तुझ्या मर्जीशिवाय तुझ्या खोलीत जाऊ शकत नाही तर मग माझा प्लॉट विकायचा की नाही यामध्ये तू तुझी मर्जी का दाखवत आहेस? तो प्लॉट तू विकत घेतला नाहीस, मग एवढ्या हक्काने का बोलतोस? वडिलांचे बोलणे ऐकून रेवा आणि अवीचा चेहरा उतरला. काही वेळाने दोघेही खोलीत गेले. रेवा म्हणाली, तुझे वडील खूप नाराज वाटत आहेत. तू एक काम कर, त्यांच्या खोलीतील पंखा पटकन रिपेअर करायला टाक किंवा मग त्यांच्या खोलीत आजच्या आज नवीन फॅन आणून बसव, जेणेकरून ते खुश होतील. मग तेव्हा बघ ते आपले कसे ऐकतील. आपण त्यांना कसे तरी प्लॉट विकण्यापासून थांबवू शकतो. अवीला बायकोचे बोलणे पटले आणि तो आईबाबांच्या खोलीत गेला आणि बंद पडलेला फॅन उतरवून दुरुस्त करण्यासाठी घेऊन जाऊ लागला. तेव्हा माधवराव त्याला म्हणाले, अवी, आता तुला माझा पंखा दुरुस्त करायची काही एक गरज नाही. मी माझा पंखा स्वतः दुरुस्त करेन. आजपर्यंत मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता, पण आता नाही. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत माझे डोकेही चालेल. मला तर वाटत होते की माझा मुलगा नोकरी करतो, सूनही नोकरी करते, तर मग आम्ही दोघेही घरातील जबाबदाऱ्यांपासून मुक्त झालो आहोत. पण नाही, आमच्यावर तर खूप जास्त बंधने घातली जाऊ लागली आहेत. आणि तुला असे वाटते का की तू माझा पंखा दुरुस्त करून दिलास म्हणून मी खुश होऊन तो प्लॉट विकणार नाही? जर असा विचार करत असशील तर खूप चुकीचा विचार करत आहेस. पण आता मला पुढे काय करायचे आहे याचा मी खूप व्यवस्थित विचार केला आहे. काही दिवसातच माधवराव आपला हायवे लगतचा प्लॉट विकून टाकतात आणि त्यातून त्यांना चांगली रक्कम मिळते. प्लॉट विकून 15 लाख रुपये मिळाले. त्या पैशातून 14 लाख रुपये माधवराव बँकेत जमा करतात. त्याचे त्यांना दर महिन्याला व्याज येऊ लागले आणि त्या व्याजातून ते स्वतःचा आणि आपल्या पत्नीचा छोटा मोठा खर्च पूर्ण करू लागले. आता त्यांना मुलाच्या किंवा सुनेच्या पुढे हात पसरवावे लागत नव्हते. 1 लाख रुपयांमध्ये त्यांनी आपल्या बायकोसाठी एक मोठा TV खरेदी केला आणि आपल्या खोलीमध्ये एक नवीन AC बसवून घेतला. ज्या दिवशी माधवरावांनी स्वतःच्या खोलीत AC आणि नवीन TV लावली त्या दिवशी रेवा आणि अवी ऑफिसमध्ये होते. त्यांना ठाऊक नव्हते की बाबांनी स्वतःसाठी नवीन AC आणि TV आणला आहे. म्हणून मुलगा आणि सून बेडरूममध्ये गेले. तेव्हा माधवराव आणि विजयाताई त्यांच्या बेडरूममधून मोठमोठ्याने बोलण्याचे आवाज येऊ लागले. रेवा म्हणत होती, कोणास ठाऊक AC अचानक कसा बंद पडला. अवी AC नीट करणाऱ्या माणसाला फोन करतो, पण खूप रात्र झाल्यामुळे ते लोक येण्यास नकार देतात.
AC उद्या रिपेअर होईल, पण आजची रात्र त्यांना झोप कशी येणार होती हा विचार दोघेही करू लागले. AC विना त्यांना झोप येत नव्हती. त्यामुळे मुलगा आणि सून दोघेही बाहेर अंगणात बसले. त्यांना आपल्या आईवडिलांच्या खोलीतून टीव्हीचा आवाज ऐकू येत होता आणि रेवा म्हणाली, हा टीव्हीचा आवाज कुठून येतो आहे? हॉलचा टीव्ही तर बंद आहे. अवी म्हणाला, बहुतेक आईबाबांच्या खोलीतून टीव्हीचा आवाज येतोय. अवीने खोलीमध्ये जाऊन पाहिले तर आई खुर्चीवर बसून टीव्हीवर रामायण पाहत होती आणि माधवराव झोपले होते. हे पाहून रेवा मोठ्या आवाजात म्हणाली, मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की रात्री टीव्ही चालू करत जाऊ नका. तरीसुद्धा लाईटचे बिल वाढावे म्हणून रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहत आहात. आणि हा एवढा मोठा टीव्ही तुम्ही खरेदी कधी केला? त्यासाठी तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आलेत? तेवढ्यात अचानक रेवाची नजर खोलीमध्ये लावलेल्या AC वर गेली. AC पाहून ती आणखी मोठ्या आवाजात म्हणाली, अरे वा, AC कुठून आला आणि कधी लावून घेतला? मला सांगा, अचानक तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले? असे बोलून रेवाने विजयाताईंच्या हातातून रिमोट हिसकावून घेतला आणि ती टीव्ही बंद करायला लागली. तेवढ्यात माधवराव म्हणाले, सुनबाई टीव्ही बंद करू नकोस. हा टीव्ही मी विकत घेतला आहे. विसरू नकोस की हे घर माझे आहे. त्यामुळे ही खोली माझी आहे आणि मला या खोलीत जे काही करायचे आहे ते मी करेन. माधवरावांचे बोलणे ऐकून रेवा गप्प बसली. ते पुढे म्हणाले, आणि हो, हा AC आणि टीव्ही मी माझ्या स्वतःच्या पैशांनी घेतला आहे. अवी, मी तुला सांगितले होते ना की माझा हायवे लगतचा प्लॉट विकत आहे. तर तो प्लॉट मी विकला आणि त्याचे सर्व पैसे मी माझ्या बायकोच्या नावावर ठेवले आहेत आणि त्या पैशातील काही पैसे काढून हा नवीन टीव्ही आणि AC घेतला आहे. अरे अवी, मी तर तुला सांगून थकलो होतो. एवढ्या दिवसात तू आमच्या खोलीतील एक पंखा दुरुस्त करू शकला नाहीस, कारण तुला आता आमच्यावर पैसे खर्च करणे अवघड वाटत होते. पण आम्ही तुझ्यासाठी लाखो रुपयांची प्रॉपर्टी ठेवली आहे, ती तुला दिसली नाही. मला सांग, जर तू तुझे 400-500 रुपये आमच्यावर खर्च करू शकत नाहीस, तर मग मी माझी लाखो रुपयांची प्रॉपर्टी तुझ्यासाठी का ठेवायची? त्यामुळे प्रॉपर्टी विकून आम्ही दोघेही आमचे म्हातारपण आरामात घालवणार आहोत. आणि सुनबाई, यापुढे माझ्या पत्नीला टीव्ही पाहण्यापासून थांबवायचे नाही, कारण यापुढे कितीही लाईट बिल येऊ देत, मी देईन. तुम्हाला लाईट बिलाची काळजी करायची गरज नाही. पण हो, मी लाईट बिल भरणार असलो तरीही मी तुम्हाला तुमच्या खोलीतील AC चालू करू नका किंवा मग टीव्ही पाहू नका असे कधीच म्हणणार नाही. माधवरावांचे बोलणे ऐकून मुलगा आणि सुनेने मान खाली घातली. त्या दोघांनाही असे वाटत होते की वडिलांनी त्यांच्या गालावर अपमानाची अशी एक सणकावून चापट दिली आहे. अवी आणि रेवाला घाम फुटला. दोघेही आईवडिलांच्या खोलीतून गुपचूप बाहेर आले आणि अंगणात येऊन बसले. बिचारे ते तरी काय करणार होते? आज तर त्यांचा AC खराब झाला होता. दोघेही अंगणातून घरात आणि घरातून अंगणात फिरत राहिले, पण त्यांची हिंमत झाली नाही की आपल्या वडिलांना म्हणावे की बाबा, आमच्या खोलीतील AC खराब झाला आहे, तर मी तुमच्या खोलीत येऊन झोपू का? मित्रांनो, आईवडील आपल्यासाठी खूप काही करतात, पण आपण त्यांना असे कठोर निर्णय घेण्यासाठी मजबूर करत असतो. आई वडील ही देवाने आपल्याला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. जर आपण आपल्या आईवडिलांना खुश ठेवू शकलो नाही तर आपण खूप लूजर आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान आशीर्वाद म्हणजे आई आणि बाबा. आपल्याला या जगात आणताना आपल्या आईने किती कष्ट सहन केले, कोणीही विसरता कामा नये. खरे तर आपले आईवडील आपल्याला आपल्या आयुष्यात यशस्वी करण्यासाठी जे प्रयत्न करतात त्याची यादी करणे शक्य नाही, जेणेकरून आपण आनंदी जीवन जगू शकू आणि त्या बदल्यात त्यांना प्रत्येक संभाव्य आनंद आणि आराम प्रदान करणे हे आपले कर्तव्य आहे. पण काही मुले अशी असतात की त्यांना आपल्या आईवडिलांकडे लक्ष देणे गरजेचं वाटत नाही. अशा मुलांना वठणीवर आणण्यासाठी आईवडिलांनी कठोर निर्णय घेतलेच पाहिजेत. तुम्हाला काय वाटते? तर प्रेक्षक मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.